नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणींचा व गृहिणींचा स्वयंपाक अत्यंत रुचकर व स्वादिष्ट असा होण्यासाठी आज आपण खास किचन टिप बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. टिप नंबर 1. बासुंदीला दाटपणा येण्यासाठी दूध आटवून झाले की त्यात 1 चमचा कॉर्नफ्लॉवर दुधात मिसळून बासुंदीमध्ये घालावे. यामुळे बासुंदी खूप छान दाटसर अशी होते. टिप नंबर 2. रसगुल्ल्यासाठी पनीर करताना दुधात लिंबू रस ऐवजी व्हिनेगर घालावे. यामुळे पनीर जास्त चांगले होते, कारण लिंबामुळे पनीरला पिवळसर रंग येतो. तर तुम्ही पण रसगुल्ल्यासाठी जर घरी पनीर बनवत असाल तर पनीर बनवताना ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. टीप नंबर 3. पुरणपोळी बनवताना जर चुकून पुरण सैल झाले तर पुरणपोळी पोळपाटाला चिटकते. ती अशी व्यवस्थित आपल्याला लाटता येत नाही. अशा वेळी पुरण थोडे गरम करून घट्ट करावे. यामुळे पुरणपोळी छान लाटता येते व ती अजिबात पोळपाटाला लाटताना अजिबात चिटकत नाही व पुरणपोळी पण यामुळे छान होते. तर पुरणपोळी बनवताना तुमचे पण पुरण जर सैल झाले तर ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 4. दिवे समई घासणे. अगोदर गरम पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत घाला व नंतर घासा. यामुळे त्याचा तेलकटपणा पटकन निघून जाईल. यामुळे तेलकट भांडे आपल्याला घासणे सोपे होईल. तर तुम्ही पण दिवे किंवा समई घासत असताना ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 5. मटर पनीरची भाजी बनवताना त्यात 1 कप दूध घालावे. यामुळे मटर पनीरची भाजी खूपच जास्त टेस्टी व चविष्ट अशी लागते. तर मटर पनीरची भाजी बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. टीप नंबर 6. अळूवडी बनवताना मुगाची डाळ भिजवून कमी पाण्याचा वापर करून वाटून त्यामध्ये टाकावी. यामुळे अळूवडी खूपच छान कुरकुरीत अशा होतात. तर अळूवडी बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 7. आपण नेहमीच मटकीची उसळ तर बनवतच असतो. तर मटकीची उसळ बनवताना त्यात थोडी कसुरी मेथी टाका. यामुळे मटकीची उसळीची चव अप्रतिम अशी लागते. तर मटकीची उसळ बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 8. कोणताही पदार्थ फ्रीजमध्ये ठेवताना तो उघडा न ठेवता पदार्थ झाकून ठेवावा. पदार्थ उघडा ठेवल्यामुळे फ्रीजमधल्या लाईटचे छोटे किरण त्या पदार्थात शिरतात आणि याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. तर तुम्ही पण फ्रीजमध्ये जर पदार्थ ठेवत असाल तर ते पदार्थ ठेवताना फ्रीजमध्ये ही काळजी नक्की घ्या व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. अत्यंत महत्त्वाची व अत्यंत फायद्याची पुढील टीप आहे टीप नंबर 9. बाजारातून आपण नेहमीच पालेभाज्या विकत आणत असतो. तर बाजारातून कोणतीही पालेभाजी विकत आणल्यानंतर ती चिरण्या अगोदर कोमट पाण्यात मीठ टाकून ती भाजी 10 ते 15 मिनिटे भिजत घालत ठेवावी. यामुळे पालेभाज्यावरील जो केमिकलचा थर असतो किंवा जो लेयर असतो तो निघून जाईल. तर बऱ्याचशा पालेभाज्यावरती रोगराई त्याच्यावर पडू नये यासाठी बरेच केमिकलच्या व कीटकनाशकाच्या फवारण्या केलेल्या असतात. त्यामुळे बाजारातून तुम्ही पालेभाज्या विकत आणल्यानंतर ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 10. हिरव्या मिरचीचा ठेचा बनवताना त्यात 1 कच्चा टोमॅटो बारीक चिरून घालावा. तसेच जाडसर शेंगदाण्याचा कूट पण घालावा. यामुळे हिरव्या मिरचीचा ठेचा हा जास्त तिखट लागणार नाही. तर हिरव्या मिरचीचा ठेचा बऱ्याच जणांना आवडतो, पण तो तिखट लागतो. त्यामुळं बरेच जण खायचं टाळतात. तर तो तिखट लागू नये यासाठी ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 11. पोहे बनवताना त्यात जिरे मोहरी फोडणी देताना थोडी बडीशोप पण टाका. यामुळे पोहे खूपच जास्त चविष्ट असे लागतात. तर पोहे बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 12. सकाळी सकाळी 10 मिनिटे वॉकिंग केल्याने ब्लड सर्क्युलेशन वाढते व आपला चेहरा पण चमकदार असा दिसतो. तर निरोगी आरोग्यासाठी किंवा शरीरासाठी व
छान दिसण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 13. राग कमी करण्यासाठी गार पाणी प्यावं आणि उलटगणना करणे सुरू करावे. हा उपाय राग कमी करण्यासाठी नक्की करा. तर ज्यांना पण जास्त प्रमाणात राग येतो त्यांनी राग कमी करण्यासाठी ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.